बहुत बार हम सबको चंगाइयाँ चाहिए बऱ्याच वेळा आम्हा प्रत्येकाला आरोग्याची गरज असते और चंगाई ये परमेश्वर की ओर से एक आशीष है। आणि आरोग्य हे देवाकडून एक आलेला आशीर्वाद आहे छुटकारा परमेश्वर की ओर से आया हुआ एक आशीष है। आणि सुटका सुद्धा एक देवाकडून मिळालेला आशीर्वाद आहे वो हमें हमें सबको देना चाहता है। आणि परमेश्वर सर्वांना सुटका देऊ इच्छितो हमको सबको आशीष करना चाहता है। परमेश्वर हमको सबको छुटकारा देना चाहता है। आणि देव परमेश्वर सर्वांना आशीर्वादित करू इच्छितो आणि सर्वांना सुटका देऊ इच्छितो। लेकिन समस्या कहाँ पर है? पण समस्या कुठे आहे? इस बात को भी आपको और मुझे समझना और जानना है। आणि ही गोष्ट खरं तर आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे। कई बार बीमारियां होती हैं और डॉक्टर को पता नहीं चलता कि कौन सी बीमारी कहाँ पर है। बऱ्याच वेळेला आजार होतात पण डॉक्टरांना सुद्धा समजत नाहीयेत की हे कशामुळे आहे, का आहे। वो तब तक उनको ढूंढने तक बहुत देर हो जाती है। आणि तो आजाराचं निदान लागेपर्यंत बराचसा उशीर झालेला असतो। तब तक बीमारी आखिरी स्तर पर चली जाती है। आणि मग शेवटच्या स्तरापर्यंत तो आजार पोहोचलेला असतो। इसलिए बीमारियों को ढूंढना है, उसको ढूंढ कर उसका इलाज करना बहुत जरूरी है। म्हणून आजाराला शोधणं, त्याचं निदान लागणं आणि त्याचा बरं करणं हे फार महत्वाचं आहे। इसलिए आत्मिक जीवन के अंदर भी कई बीमारियां ऐसी होती हैं जो हमको पता नहीं होता। म्हणून आत्मिक जीवनामध्ये सुद्धा बरेचसे असे आजार असतात ते आम्हाला ठाऊक नसतात। और वो होते तो हैं, ते होतात तर खरं, अंदर ही अंदर वो काम करते हैं आतल्या आतमध्ये त्या आजाराचं कार्य चालू असतं। और आखिरी समय पता चलता है कि ऐसे मेरे जीवन में हुआ था। आणि मग शेवटच्या स्तराला जाऊ पोहोचल्याच्या नंतर कळतं की अशा पद्धतीचा आजार मला झालेला आहे। इसलिए उसको होने से पहले हम उसको पकड़ लें और उसका इलाज कर लें। म्हणून तो आजार होण्या अगोदरच आम्हाला पकडायचा आहे आणि त्याचा इलाज करायचा आहे। प्रभु यही चाहता है, देवाची हीच इच्छा आहे। इसलिए एक बीमारी जो हमें पकड़ के रखती है उसके बारे में आज हम देखेंगे। आणि एक आजार जो आम्हाला पकडून ठेवतो त्याबद्दल आपण आज पाहणार आहोत। ये आत्मिक बीमारी है, आत्मिक आजार आहे, जिसके कारण बहुत से लोगों को परमेश्वर की आशीष से छुटकारा नहीं मिल पाता। आणि त्या आत्मिक आजारामुळे बऱ्याचशा लोकांना देवाचा आशीर्वाद आणि देवाकडून मिळणारी सुटकेचा आशीर्वाद मिळत नाही। उसे समझ में नहीं आता ये किस लिए मेरे जीवन में मुझे आशीष नहीं मिल रही है। म्हणून कळत नाही माणसाला की बाबा कोणत्या कारणामुळे मला आशीर्वाद प्राप्त होत नाही। मैं इतनी प्रार्थना करता हूँ, मैं डेली चर्च जाता हूँ, मैं अपने दशमांश को डालता हूँ, मेरे ऑफरिंग को डालता हूँ, मैं हर एक चीज ईमानदारी से करता हूँ, फिर भी मेरे जीवन में क्यों ऐसा समस्याएं निर्माण होती है। मी मंदिरामध्ये जातो, परमेश्वराकडे प्रार्थना करतो, माझा कमाईचा 10वा भाग सुद्धा मी देवाला अर्पण करतो, सगळ्या गोष्टी मी काही व्यवस्थित करतो, तरी सुद्धा माझ्या जीवनामध्ये अशा पद्धतीचा आशीर्वाद का मला मिळत नाही हे खरं तर कळत नाही। इसलिए उस बात को समझना आपके और मेरा कर्तव्य होना। म्हणून ह्या गोष्टी समजून घेणं खरं तर आमचं कर्तव्य आहे। और उसको पकड़कर यीशु मसीह के हाथों में उसको दे देना है। आणि ते पकडून प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये देणं। क्योंकि यीशु ने 2023 साल पहले ही कहा कि मेरे मार खाने से आप लोग चंगे हो गए हैं। 2023 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं आहे, मला बसलेल्या फटक्याने तुम्हाला आरोग्य मिळालेलं आहे। हमें सबको उसने आरोग्य दिया है, त्याने आम्हाला आरोग्य दिलेलं अब आहे। आरोग्य में चलना ये आपका और मेरा काम है। आणि आरोग्यामध्ये राहणं तुमचं आणि माझं काम आहे। आरोग्य को रखना, आरोग्य को सही से रखना वो आपका और मेरा काम है। आरोग्य टिकवून ठेवणं आमचं कर्तव्य आहे। इसलिए कभी कभी डॉक्टर बोलते हैं कि आप ये नहीं खाना, वो नहीं खाना, नहीं तो इससे आपको तकलीफ हो जाएगी। म्हणून तर नेहमी डॉक्टर म्हणत असतात, हे खाऊ नका, ते खाऊ नका, या खाण्याने तुम्हाला अशा पद्धतीचा त्रास होऊ आपकी शकतो। सेहत का आप ध्यान रखो। तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या। और कई लोग अपने डाइट को फॉलो करते हैं, आणि मग काही लोक त्यांचं जे खाद्य आहे त्याच्याकडे त्याचं अनुकरण करतात, वो बहुत जरूरी है। ते करणं गरजेचं आहे। आत्मिक जीवन में भी इसी प्रकार का है। आणि आत्मिक जीवन सुद्धा ह्याच पद्धतीचं आहे। वैसे ही आपको और मुझे फॉलो करना जो प्रभु ने हमें कहा है। म्हणून आम्हाला अनुकरण करणं गरजेचं आहे। और चंगाई आपकी और मेरी होगी। आरोग्य तुमचं आणि माझं आहे। हर जीवन के हर एक क्षेत्र के अंदर हमारे जीवन में चंगाइयों को बहना शुरू हो जाएगा। जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आमच्या जीवनात आरोग्य वाहील। तो आइए इस बात को हम देखें भजन संहिता 73 अध्याय 2 और 3 वचन के अंदर। स्तोत्र संहिता 73 अध्याय आणि 2 आणि 3 वचन आपण वाचूया। भजन संहिता 73 इसका 2 और 3 वचन। सैम चैप्टर 73 2 और 3 वचन। मी तर असा झालो होतो की माझे पाय सरकण्याच्या लागास आले होते, माझी पावले घसरण्याच्या बेतात आली होती, कारण मी दुष्टांची भरभराट झालेली पाहिली,
तेव्हा मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो. यहाँ पर ये जो भजनकार है आसाफ का भजन है, आसाफ यहाँ पर एक बात बोलता है. आणि हे स्तोत्र आसाफाचे आहे आणि आसाफ ह्या ठिकाणी एक गोष्ट सांगत आहे. मैं उखड़ने पर था, मेरे पैर फिसलने पर थे. आणि मी तर पडण्याच्या मार्गात लागलो होतो. मैं फिसलने पर था. मी पडणार होतो. खरं तर अब मैं गिरने वाला था. मी पडणार होतो. मैं पूरी तरह से टूटने वाला था. मी पूर्णपणे तुटणार होतो. लेकिन उसका कारण भी उसने बताया कि क्यों उसका वो फिसलने वाला था. त्याने त्याचं कारण सुद्धा सांगितलं की तो का पडणार होता, का घसरणार होता. तीसरे वचन के अंदर, तिसऱ्या वचनामध्ये, कारण मी दुष्टांची भरभराट झालेली पाहिली. ये कह रहा है कि मैंने दुष्टों का मैंने भरभराट, मैंने कुशलता हुआ देखा है. मैं देख रहा हूं उनको सामने, जो दुष्ट लोग हैं, जो परमेश्वर को नहीं मानते, जो परमेश्वर के राह पर नहीं चलते, अपने जीवन के अंदर अपनी मर्जी के जैसा जीवन जीते हैं. और हम प्रभु में रहने के बाद भी हमारी भरभराटी नहीं है, हमारी कुशलता नहीं है, लेकिन वो कुशल होते हैं. ये चीज मैंने देखा है. जे परमेश्वराच्या वचनानुसार चालत नाहीत, जे दुष्टाचे कार्य करतात, दुष्ट आहेत, चांगले वागत नाहीत, तरी सुद्धा त्यांची भरभराट झालेली मी पाहिली. वो कहता है मैंने देखा इस बात मी को. पाहिली. वो आगे कहता है, तेव्हा मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो. वो कहता है मैंने उनके विषय में, घमंडियों के विषय में, वो घमंडी लोग हैं, मैंने उनके विषय में डाह किंवा ईर्ष्या करना शुरू कर दिया. आणि ते गर्विष्ठ लोक आहेत, त्यांचा मी हेवा करू लागलो. और ये कारण था उसके पैर फिसलने वाले थे. आणि ह्याच कारणामुळे त्याचे पाय घसरणार होते, तो पडणार होता. यही वो कारण था जिसकी वजह से वो कहता है मैं फिसलने पर था, मैं उखड़ने वाला था मेरा आणि जीवन. हेच कारण होतं. तो म्हणतो की मी पडणार होतो, मी घसरणार होतो, मेरा जीवन बर्बाद होने वाला था. मी नष्ट होणार होतो, माझं जीवन संपणार होतं. उसका कारण ये था त्याचं कारण खरं तर हे होतं कि जो मेरे दुष्ट सामने हैं, मैंने उनको कुशल होते हुए देखा, उनके विषय में मैंने ईर्ष्या करना, डाह करना मैंने रखा है. आणि दुष्टाची भरभराट पाहून मी हेवा केला, हेच कारण होतं. वो कह रहा है तो म्हणतो दूसरों को देखकर मैं ईर्ष्या कर रहा हूं. दुसऱ्यांना पाहून मी हेवा केला, उनको देखकर मुझे जलन होती है. त्यांना पाहून मला ईर्ष्या झाली. उनको देखकर मेरा मन पूरी तरह से एक ईर्ष्यावान हो जाता है. आणि त्यांना पाहून माझ्या मनामध्ये ईर्ष्या येते. सुनिए, ऐका, ईर्ष्या एक खतरनाक पाप है. ईर्ष्या एक सर्वात मोठं आणि धोकादायक पाप आहे. वो इतनी खतरनाक है कि वो नफरत में बदल जाती, ईर्ष्या नफरत में बदल जाती आणि है. ईर्ष्या जी आहे ते एक द्वेष निर्माण करणारा आहे. और नफरत जो है ये मृत्यु में बदल जाती है, मृत्यु कर देता है. आणि द्वेष जो आहे मरणाकडे घेऊन जातो. और ईर्ष्या मनुष्य में पाई जाने वाली बीमारियों में से सबसे बड़ी बीमारी है. आणि ईर्ष्या जी आहे मनुष्यामध्ये भेटणारी, आढळणारी एक मोठा आजार आहे, बहुत बड़ा बीमारी है. आणि ईर्ष्या हे एक मोठा आजार आहे. बरं, ईर्ष्या क्या है उस बात को आप और मैं समझना है. ईर्ष्या काय आहे हे आम्हाला समजून घेणं गरजेचं जलन आहे. क्या है इस बात को आपको मुझे समझना है. ईर्ष्या काय आहे हे आज आम्हाला समजून घ्यायचं. हर एक मनुष्य जाति के अंदर ये बीमारी पाई जाती है. प्रत्येक मनुष्यामध्ये हा आजार सापडतो. कोई नहीं कह सकता कि मुझे ये बीमारी नहीं है, कोणी म्हणू शकत नाही की हा आजार मला नाही. लेकिन ये पता नहीं होता ये किस प्रकार से ये व्यवहार करती है. पण हा जो आजार आहे त्याचे लक्षण म्हणजे समजून येत नाही हा आजार, लेकिन बीमारी है. पण हा आजार आहे जिसकी वजह से हमारे जीवन के अंदर बहुत सारी आशीषों को हम परमेश्वर के रुका देते हैं. आणि ह्या आजारामुळे देवाकडून मिळणारा जो आशीर्वाद आहे ना तो मिळत नाही. ईर्ष्या क्या है इस बात को समझना है. ईर्ष्या काय आहे हे समजून घ्यायचं. जब कोई मनुष्य हमसे ज्यादा तरक्की पा लेता है, जो कोणता मनुष्य आमच्यापेक्षा जास्त त्याची भरभराट होते, या ज्यादा उसको आशीष मिलती है, किंवा त्याला जास्त देवाकडून आशीर्वाद या मिळतो, फिर हम किसी से ज्यादा उम्मीद करते हैं, किंवा ज्याच्याकडून आम्ही जास्त आशा करतो, लेकिन वो चीज जो हम पाना चाहते हैं हमें नहीं मिलती, तब हमारे जीवन के अंदर खुशी निकल जाती है और हमारे मन में गुस्सा आना शुरू हो आणि जाता जे है. आम्हाला हवं असतं ते आम्हाला मिळत नाही, आम्ही प्राप्त करू शकत नाही, त्यावेळेस मग आमच्या मनात ईर्ष्या येते, राग येतो, हमारे मन में गुस्सा पैदा होता है, राग येतो. और ये गुस्सा कड़वाहट को लेकर आता है, आणि हा राग जो आहे मनामध्ये कटुता निर्माण और तब करतो. हमारे जीवन के अंदर ईर्ष्या पैदा होती आणि है. त्या कटुतेमुळे मग आमच्या जीवनामध्ये ईर्ष्या निर्माण होते. लेकिन कई बार ये बातें हमें पता नहीं चलती कि या इसको हम नजरअंदाज कर देते हैं. मग बऱ्याच वेळा
ह्या गोष्टी आमच्या लक्षात येत नाहीत, मग आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. या फिर ईर्ष्या दूसरे को जो लाभ होता है, दूसरे को जो आशीष मिलती है, दूसरे की जो बढ़ोतरी होती है, उसको देखकर जलन होती है. आणि त्याला दुसऱ्याची भरभराट पाहून, दुसऱ्याचा लाभ पाहून त्याच्या मनामध्ये ईर्ष्या निर्माण होते. और उसको पाने की इच्छा करता है कि ये मुझे चाहिए. आणि मग त्याला असं वाटू लागतं त्याला जे मिळालंय ना ते मला पाहिजे. ईर्ष्या दूसरों की वस्तुओं को पाने की इच्छा होती है. ईर्ष्या म्हणजे काय, जर त्याला जे मिळालेलं आहे, दुसऱ्याला जे मिळालेलं आहे ते मला हवंय म्हणजे हेवा. उसको पाने की ज्वलंत इच्छा होती है, किसी भी तरह में उसको लेना है. कोणत्याही परिस्थितीत त्याला भेटलेली गोष्ट मला हवीच अशी इच्छा. जो दूसरे के पास है उसकी लालच करना है. आणि दुसऱ्याकडे जे आहे त्याचा लालच करणं. इतना नहीं, एवढंच नाही, ईर्ष्या मानसिक रूप से अपने आप को, अपनी परिस्थितियों को दूसरे से तुलना करना है. आणि ईर्ष्या म्हणजे काय, तर मानसिक रीतीने दुसऱ्यांबरोबर स्वतःची तुलना करणे. अरे मेरे पास ये नहीं है, उसके पास में है, मेरे पास में ये नहीं, अगर मेरे पास में होता तो इसकी तुलना करना होता है. त्याच्याकडे ते आहे माझ्याकडे नाही, अशा पद्धतीची तुलना करणं. और ईर्ष्या मनुष्य को दुष्ट और निर्दयी बना देता है. आणि ईर्ष्या म्हणजे काय, तर ईर्ष्या मनुष्याला दुष्ट बनवते. एक उदाहरण के साथ हम इसको देखेंगे. एक उदाहरणासहित आपण पाहूया. उत्पत्ति के अगर चौथे अध्याय में आप पढ़ेंगे तो कैन और हबील के बारे में वहां लिखा है. आणि उत्पत्ती याचा 4व्या अध्यायामध्ये जर आपण पाहिलं तर काईन आणि हाबेला बाबतीत लिहिलेला हम हम इस घटना को सब जानते हैं. सर्व घटना आपल्याला ठाऊक आहे. आप बाइबल ना खोले, आप सिर्फ मुझे सुनते जाएं और लिखते जाएं. तुम्ही फक्त लिहा आणि ऐका. आप श्रम ना करें बाइबल खोलने के लिए. बायबल उघडू नका तुम्ही. आप घर पे जाके इसको देख लेना. आप तुम्ही घरी जाऊन पहा. हम आपके लिए पढ़ेंगे, हम आपके लिए यहाँ पर आपको बताएंगे. आम्ही तुमच्यासाठी वाचूया आणि आम्ही सांगतो. अब यहाँ पर हैबिल और कैन के बारे में लिखा है. आणि हाबेल आणि काईनाबद्दल लिहिले. हैबिल जो है उसके पास में भेड़ बकरियां हैं और वो उसका भेड़ बकरियों को वो मार्गदर्शन करने वाला है. वो एक मेंढपाल, उसको चरवा उसको कहेंगे. आणि हाबेल जो आहे तो मेंढपाळ होता, त्याच्याकडे मेंढरं होती, मेंढरं चारणारा. और वो अपनी भेंट को परमेश्वर के सामने लाता है. आणि त्याची भेट तो देवासमोर घेऊन येतो. और परमेश्वर ने उसकी भेंट को स्वीकार कर लिया. परमेश्वराने त्याची भेट स्वीकारली. और उसका भाई जो कैन है वो भी अपने भेंट को लेकर आता है. आणि त्याचा भाऊ जो काईन आहे तो पण देवाकडे भेट घेऊन येतो. लेकिन उसकी भेंट को ग्रहण नहीं किया गया. पण देवाने त्याची भेट स्वीकारली नाही. जब इसकी भेंट को कैन की भेंट को जब स्वीकार नहीं किया गया तब उसको क्रोध आता है, तब उसको गुस्सा आता है. आणि काईनाची भेट देवाने स्वीकारली नाही त्यावेळेस त्याला फार राग येतो. तो उसको गुस्से में भर जाता है. आणि त्याला फार भयंकर राग येतो. वैसे हमारे जीवन में होता है. तसंच आमच्या जीवनामध्ये जब घडतं. हमें कोई स्वीकार नहीं करता, जब हमको कोई पूछता नहीं है, जब कोई हमको पूछता नहीं है, तब हमारे जीवन में गुस्सा भर जाता है. आणि ज्यावेळेस आम्हाला कोणी विचारत नाही, ज्यावेळेस आमच्याबद्दल कोणी लक्ष देत नाही, त्यावेळेस मग आम्हाला राग येतो. तब हमें गुस्सा आना शुरू हो जाता है. राग येतो. और ये गुस्सा जो है, इस गुस्से की वजह से हम क्रोधित हो जाते हैं. आणि मग ह्या रागामुळे आम्हाला भयंकर राग जास्त वाढतो. जिस प्रकार मैं उम्मीद करता हूं कि हमारे पंचाल दादा मुझसे बात करें, मुझसे पूछें कि आप कैसे हो, लेकिन जब वो पूछते नहीं तो मेरे अंदर जो है वो एक गुस्सा निर्माण हो जाता है. आणि मनामध्ये विचार करतो की बाबा ह्या भावाने, पांचाळ दादाने माझी चौकशी करावी, माझी विचारपूस करावी, तुम्ही कसे आहात, बरे आहात का, हे मनामध्ये आहे. पण ज्यावेळेस हे आशा ठेवतो पण ते पूर्ण होत नाही, मग त्या मनुष्याबद्दल राग निर्माण होतो. हमारे जीवन के अंदर जब कोई पूछता नहीं है, जब कोई बोलता है कि वो निग्लेक्ट करता है हमको, तब हमें गुस्सा आना शुरू हो जाता है. आम्हाला कोणी विचारपूस करत नाही, आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही, आमच्याकडे दुर्लक्ष केलं जातं, मग मात्र राग येतो. हमारे चेहरे पर उदासी छा जाती है. चेहरा उतरतो. समझो आप एक समारोह में जाते हैं आणि एका तुम्ही कार्यक्रमात गेला और वहाँ समारोह के अंदर बहुत सारे लोग उपस्थित हैं. आणि त्या कार्यक्रमामध्ये बरेचसे लोक आहेत. आपको जानने वाले भी हैं, तुम्हाला ओळखणारे पण आहेत, आपके रिश्तेदार भी हैं, नातेवाईक पण और आहेत. आप ये उम्मीद करते हैं कि रिश्तेदारों ने मुझे पूछे कि आप अच्छे हैं क्या, आप कैसे हैं. आणि तुम्हाला असं वाटतं की तिथे गेल्यानंतर तुमची चौकशी व्हावी, तुमची विचारपूस कशा आहात, बरे आहात का. लेकिन उस समारोह में आपको कोई पूछता नहीं है. पण त्या कार्यक्रमात तुम्हाला कुणीही विचारलं नाही. लेकिन जब आप घर की ओर चलते हैं, ज्यावेळेस मग तुम्ही घराकडे परत जाता, एक एक का नाम आपको याद आता कि इस इंसान ने मुझे पूछा नहीं है, मैं इस रिश्तेदार ने मुझे पूछा नहीं. आपके अंदर एक संघर्ष चलता है, आपके अंदर एक झगड़ा चलता है. आणि मग घरी जात असताना एका व्यक्तीचा चेहरा समोर येतो, नाव समोर येतं. हा व्यक्ती माझ्याशी बोलला नाही, तो व्यक्ती त्याने मला विचारलं नाही. तुमच्या मनामध्ये मग संघर्षाची सुरुवात होते. उसके से हमारा मुंह उतर जाता है. मग आमचा चेहरा फार पडतो. समझो पति और पत्नी चल रहे हैं आणि समजा नवरा बायको चालत आहे, आते
समय तो बड़े बड़े आनंद के साथ में आए थे, बड़ी खुशी के साथ में आए थे, बड़ा मन लेकर आए थे. आणि येते वेळेस आहे ना कार्यक्रमाला अतिशय उत्साही अतिशय आनंदी असं ते दोघं नवरा बायको आले होते. लेकिन जब जाते हैं पति और पत्नी, तब एक का चेहरा उतर जाता है, पत्नी का चेहरा उतर जाता है जाते समय. आणि मग परत जाते वेळेस काय होतं, त्या पत्नीचा जो चेहरा आहे एकदम उतरलेला असतो. तब पति पूछते हैं कि भैया आपको क्या हुआ? जाते समय तो इतना खुश थे, लेकिन आते समय तो इतना खुश थे, पर जाते समय क्या हुआ? पती विचारतो, बाबा जाते वेळेस तर खूप छान अति उत्साही होती, आनंदी होती, मग आता जाताना काय झालं? तब वो कहती है मुझे नहीं बताना आपको. मला सांगायचं नाही. तो इसके अंदर वो अंदर गुस्से में भरा हुआ है, कारण का तिच्या आतमध्ये राग भरलेला आहे, अंदर बेचैन है, त्रस्त आहे, वो अस्वस्थ है, अस्वस्थ आहे. वो खाना भी नहीं खाया उस समारोह के त्या अंदर. कार्यक्रमात ती जेवली पण नाही. अस्वस्थता नफरत में बदल जाती आणि है, अस्वस्थता द्वेष निर्माण और करते. नफरत ये घात करने के लिए तैयार हो जाता है. आणि द्वेष जो आहे घात करण्यासाठी तयार होतो. सुनिए, ईर्ष्या के चिन्ह मैं आपको बताना चाहता हूँ. ईर्ष्याचे लक्षण मी तुम्हाला सांगतो. जिस प्रकार बीमारी के कुछ लक्षण होते हैं, उसी प्रकार आत्मिक बीमारी के भी, ईर्ष्या के भी कुछ लक्षण है. आणि जसं की आजाराचे काही लक्षण असतात, त्याच पद्धतीनं आत्मिक आजाराचे पण ईर्ष्याचे पण काही लक्षण आहे. ईर्ष्या का पहला चिन्ह है उदासी छा जाती है. आणि ईर्ष्या याचं पहिलं लक्षण आहे चेहरा उदास होतो, मुंह उदास होता है, चेहरा गिर जाता है. तोंड पलटतं. दूसरी बात, वो क्रोध में आ जाता है. आणि दुसरी लक्षण आहे राग येतो चेहऱ्यावर. और तीसरी बात है वो नफरत, उसके अंदर नफरत पैदा हो आणि जाती है. तिसरी गोष्ट आहे भयंकर द्वेष निर्माण होतो. और वो नफरत जो है वो हत्या करने तक उसको लेके जाती है. आणि जो द्वेष जो आहे ना घात पात करण्यापर्यंत तो पोहोचतो. ऐसे कैन ने किया अपने जीवन में. असंच काहीनाने केलं त्याच्या जब जीवनात. उसको गुस्सा आया, ज्यावेळेस त्याला राग आला, उसने अपने भाई की हत्या कर दी. त्याने त्याच्या भावाचा खून केला. उसने अपने भाई को खत्म कर दिया. त्याने त्याच्या भावाचं जीवन संपवलं. ये नफरत जो है ये हत्या तक लेकर चली जाती आणि है. द्वेष जो आहे खून करण्यापर्यंत त्याचा विचार होतो. और कोई भी हत्यारा जो है परमेश्वर आशीष को प्राप्त नहीं कर आणि पाएगा. कोणताही खून करणारा व्यक्ती देवाकडून आशीर्वाद मिळवू शकत अगर नाही. आपको और मुझे अपने जीवन में आशीष चाहिए, जर तुम्हाला आणि मला जीवनामध्ये आशीर्वाद हवा आहे, हमारे जीवन के अंदर जो ईर्ष्या, जो नफरत है किसी के सामने, आज परमेश्वर के सामने उसको डाल देना है. जर तुमच्या जीवनामध्ये आज कुणाबद्दल ईर्ष्या आहे, द्वेष आहे, तर आज तो द्वेष परमेश्वरासमोर ठेवा. अगर किसी की तरक्की को देखकर आप कह रहे हैं कि नहीं उसकी तरक्की नहीं होना है, तो कहीं नफरत पैदा हुई है हमारे जीवन के अंदर. कुणाची भरभराट होत असताना तुम्हाला जर द्वेष निर्माण झाला असेल तर नक्कीच तुम्ही तो देवासमोर मांडा. ये बड़ी एक दीवार है आपके मेरे जीवन में, और एक बड़ी दीवार है परमेश्वर हमारे जीवन के अंदर, परमेश्वरामध्ये आणि आमच्यामध्ये खरं तर ही आडभिंत आहे, जो आशीष को नहीं आने देती. आशीर्वाद ती भिंत येऊ देत हम सब नाही. आशीष पाना चाहते हैं, हम भरपूरी का जीवन जीना चाहते हैं, खरं तर आम्हाला आशीर्वाद पाहिजे आणि भरपूर पाहिजे. लेकिन ये छोटी सी बात को हम छोड़ना नहीं चाहते. पण ही जी छोटीशी गोष्ट आहे, हेवा द्वेष, हे सोडू इच्छित लेकिन ये नाही. छोटी सी बात, ये छोटी ना समझो, ये एक बड़ा घात कर सकती है हमारे जीवन के पण अंदर. हे द्वेष आहे ना, छोटासा समजू नका, मोठा घात त्याच्यामुळे होऊ शकतो. छोटी सी बीमारी का अगर सही टाइम पे इलाज नहीं किया गया तो बड़ी बनकर हमें खत्म कर देगी. छोटासा आजार जर वेळेत जर त्याचा उपाय केला नाही, त्याला बरं केलं नाही, तर तो मोठा घात होऊ शकतो. उसी प्रकार हम राहेल के जीवन में देखते हैं. त्याचप्रमाणे आम्ही राहेलच्या जीवनामध्ये पाहतो. राहेल ने देखा कि याकूब के लिए उसे कोई संतान नहीं होती है. आणि तिने राहेलने पाहिलं की याकोबाला काही संतान होत नाहीये. तब उसने अपनी बहन से डहा करना, ईर्ष्या करना शुरू कर दिया. आणि मग तिच्या मनामध्ये तिच्या बहिणीबद्दल ईर्ष्या सुरू झाली. आप इसको उत्पत्ति 30 अध्याय 1 वचन में पढ़ सकते हैं. उत्पत्तीचा 30वा अध्याय आणि पहिल्या वचनात तुम्ही वाचू वहां पे शकता. राहेल ने देखा कि याकूब के लिए मुझे कोई संतान नहीं होती. ती म्हणत आहे की याकोबासाठी मला काही संतान होत नाही. सुनिए, ऐका. तब वो अपनी बहन से डहा करने लगी, ईर्ष्या करने लगे. आणि त्यावेळेस त्या बहिणीबद्दल तिला ईर्ष्या सुरू झाली. जब हम कुछ देखते हैं, ज्यावेळेस आम्ही काही पाहतो, हम कुछ पाने की इच्छा रखते हैं, आम्ही काहीतरी मिळवण्याची इच्छा ठेवतो, और जब हमें नहीं मिलती है, ज्यावेळेस आम्हाला मिळत और नाही जिसके पास में वो चीज है, आणि ती कुणाकडे गोष्ट आहे, वो हम पाना चाहते हैं, मग ती आम्हाला पाहिजे और असते. उसकी वजह से हमारे जीवन में ईर्ष्या पैदा हो जाती मग है. आमच्या जीवनात ईर्ष्या निर्माण होते. अगर आप आदर सम्मान चाहते हैं, जर आम्हाला आदर आणि सन्मान हवा आहे, अगर आप उन्नति चाहते हैं, जर आम्हाला उन्नती हवी आहे, कोई भी कुछ चीज आप चाहते हैं, कोणतीही गोष्ट तुम्हाला हवी असेल, अगर वो नहीं मिल रही है, जर तुम्हाला मिळत नाही, तब उसके कारण दूसरों को देखकर हमारे जीवन के अंदर ईर्ष्या पैदा होती आणि है. मग ते दुसऱ्याकडे पाहून आमच्या मनामध्ये ईर्ष्या निर्माण होते. ये ऐसे ही इस जगह पर होता है. असं ह्या ठिकाणी घडतं. और ये राहेल जो अपने पति से झगड़ा करने लगती है, आणि मग ही राहेल तिच्या नवऱ्यासोबत भांडण करू लागते. और यहाँ पे लिखा है कि बाइबल ईर्ष्या जो है, ईर्ष्या के
कारण हमारे घर के अंदर, हमारे जीवन के अंदर शांति भंग हो जाती है। आणि ईर्ष्येमुळे खरं तर आमच्या जीवनातली शांती भंग होते. ईर्ष्या के कारण यहाँ झगड़े हो रहे हैं। ईर्ष्यामुळे तर खरं तर भांडणं होतात अपनी बहन की वजह से अपने जीवन के अंदर ईर्ष्या को पैदा कर रही है, आणि त्या बहिणीमुळे तिच्या जीवनात ईर्ष्या निर्माण करत और आहे इस ईर्ष्या की वजह से अपने घर की शांति को भंग कर दिया। आणि ईर्ष्यामुळे तिच्या घराची शांती भंग झाली. नहीं, मुझे चाहिए, मुझे चाहिए, मुझे चाहिए, मला हवाय, मला हवाय, मला हवाय. और वो देखकर, सामने वाले को देखकर वो घर के अंदर अपने अपने क्लेश बना रही है। आणि समोरचीला पाहून घरामध्ये भांडणं करत आहे. और ये और ईर्ष्या के कारण वहां पे हम देखते कि शांति भंग हो गई है। आणि ईर्ष्येमुळे खरं तर घरातली शांती भंग झालेली दिसत आहे. मैंने कहा ना कि ईर्ष्या का मतलब ही होता है कि तुलना करना है, आणि ईर्ष्या म्हणजे काय तर तुलना करणं, दूसरों के साथ में तुलना करना होता है। दुसऱ्या बरोबर तुलना करणं. जो मेरे पास में नहीं है उसके पास में वो चाहता है कि वो मुझे मिल जाए, आणि माझ्याकडे नाहीये त्याच्याकडे आहे आणि त्याच्याकडे असलेल्या सारखं मला और मिळावं. घर के अंदर बड़ी समस्या को पैदा कर देता है। याच्यामध्ये मनामध्ये एक समस्या निर्माण होते पति पत्नी के जीवन में, परिवार के अंदर बड़ा झगड़े को पैदा करते हैं, आणि पती पत्नीमध्ये किंवा कुटुंबामध्ये मोठं भांडणाचं कारण आहे. और यही कारण की वजह से राहेल की मृत्यु हो जाती है। आणि ह्याच कारणामुळे राहेल मृत्युमुखी पडते. जब उसको सुख भोगना था, जब बिन्यामीन पैदा हुआ, बाइबल कहते हैं कि वो मर गई, आणि जिला सुख भोगायचं होतं, बिन्यामीन जन्माला आला, बायबल सांगतं ती मेली. और उसने सुख को प्राप्त नहीं कर पाई। सुख तिला मिळू शकलं नाही. कई बार हमारे जीवन के अंदर सुख प्राप्त करना चाहते हैं हम लोग, लेकिन हमें मिल नहीं पाता। बऱ्याच वेळा आमच्या जीवनात आम्हाला सुख पाहिजे असतं पण मिळत नाही. उसका कारण ईर्ष्या हो सकती है। त्याचं कारण ईर्ष्या असू शकते. और हमारे जीवन के अंदर एक उदाहरण को हम देखते हैं। अजून आमच्या जीवनामध्ये एक उदाहरण आपण पाहूया. मरियम जो मूसा की बहन है, उसके जीवन में जे मोशेची बहीण आहे मरियम, वहां पर मूसा जो है परमेश्वर का एक दास है, प्रभु का एक सेवक है, वो एक स्त्री से, कुछ से विवाह कर लेता है। आणि एक मोशे जो आहे परमेश्वराचा सेवक आहे, तो एका स्त्री सोबत लग्न और करतो. वो वजह से मरियम और हरोन जो है उसके कारण उसकी निंदा करने लगते हैं। आणि तिच्यामुळे मरियम आणि अहरोन तिची निंदा करू निंदा लागतात. का मतलब है वो शिकायत करते हैं, निंदा म्हणजे काय? तक्रारी. और मरियम और हारून इस बात को देखकर खुश नहीं है। आणि मरियम आणि अहरोन जे आहेत ही गोष्ट घेऊन आनंदी नव्हते. मूसा ने जो किया था उस बात को लेकर ये क्रोधित हो गए, गुस्सा हो गए हैं। मोशेने जे केलं होतं, लग्न केलं होतं, त्याच्याबद्दल ह्या दोघांना राग आला होता. और वो शिकायत करने लगते हैं। तक्रारी सुरू झाल्या. कई बार हमारे जीवन में ऐसा ही होता है। कितीतरी वेळा आमच्या जीवनात अशा पद्धतीची गोष्ट घडते. कई बार लोग कुछ करते हैं और वो उसके कारण हम शिकायत करना शुरू कर देते हैं। आणि काही वेळा लोक काही करतात आणि मग आम्ही तक्रारीवर तक्रारी करतो. हम जो शिकायत करने वाला आदमी है ना, सुनिए ध्यान से, अपने कानों को खोलकर सुनिए। जो शिकायत करने वाला आदमी है ना, इसका मतलब ये जिसके वजह से वो शिकायत कर रहा है, उसके जीवन में कहीं ना कहीं उसके विषय में ईर्ष्या या जलन है। आणि जर लक्ष देऊन ऐका, कान देऊन ऐका, जर कोणी व्यक्ती कुणाबद्दल जर तक्रार करत आहे तर त्या व्यक्तीबद्दल त्याच्या मनामध्ये ईर्ष्या निर्माण झालेली आहे. क्योंकि वो शिकायत इसलिए कर रहा है क्योंकि वो उसकी वजह से वो जो कर रहा है उसकी वजह से वो खुश नहीं है। कारण का? तर तो जे करत आहे त्याच्याबद्दल हा आनंदी नाही, म्हणून तर तक्रार करत आहे. इसलिए वो तक्रार पे तक्रार कर रहा है, म्हणून तर तक्रारी करत आहे. और ये मरियम है, ये परमेश्वर की आराधना करने वाली एक अगुवाई करने वाली ये स्त्री है। आणि मरियम जी आहे ते परमेश्वराचे पुढारपण करणारी आहे. वो एक अगवी है, वो एक लीडर है, ती पुढारपण करणारी आहे, पुढारी आहे. वो एक नबी है, ती एक नबी आहे, संदेष्टी आहे. फिर भी उसके जीवन के अंदर एक नफरत पैदा होती है। संदेष्टी असून सुद्धा परमेश्वराची, तरी सुद्धा तिच्या जीवनामध्ये द्वेष येतो. उसे लगता है कि नहीं मुझे अच्छा नहीं लग रहा उसको देखकर। वो कहते हैं कि क्या मैं भविष्यवक्ता नहीं हूं, क्या मैं लीडर नहीं हूं। वो अलग अलग प्रकार से वो बातें बनाती है। आणि ती म्हणत आहे, मी काय संदेष्टी नाही का, मी काय पुढारी नाही का, मला काय समजत नाही का. इसलिए अपने जीवन के अंदर सावधान रहना है। म्हणून तुमच्या जीवनात तुम्ही सावध राहा. आपको मुझे बड़ा सावधानी के साथ में अपने जीवन को चलाना है। आमचं जीवन पूर्णपणे सावधपणे जगायचं ये आहे. एक दीमक की तरह जो हमारे जीवन को, आत्मिक जीवन को खोखला कर देगी। आणि आमचं जीवन नष्ट करणारा आहे. ये छोटी ईर्ष्या एक बहुत छोटा सा शब्द है, लेकिन पूरे जीवन को गिरा के रख सकता है। ईर्ष्या एक छोटा शब्द है, पण संपूर्ण जीवनाला नष्ट करणारा जब है. हम कोई शिकायत करते हैं, जब किसी बात को लेकर खुश नहीं होते, इसका मतलब यह है कि हमारे जीवन के अंदर कहीं ना कहीं कुछ बात चल रही है जिसको लेकर मुझे ईर्ष्या हो रही है। आणि कुठल्या तरी गोष्टीला घेऊन आम्ही नाखुश ज्यावेळेस राहतो, याचा अर्थ काय आहे? तक्रार करत, याचा अर्थ काय? आमच्या जीवनात कुठेतरी आम्ही कोणत्या तरी गोष्टीमुळे नाराज आहे, निराश आहे. इसलिए शिकायत करने वाला व्यक्ति खुश नहीं है। तक्रार करणारा व्यक्ती खुश नसतो. जिसके विषय में वो शिकायत कर रहा है, ज्याच्याबद्दल तो तक्रार करत असतो ना, तो आनंदी नाहीये. इसका मतलब कहीं ना कहीं नफरत
का जो जड़ है या कड़वाहट की जो जड़ है उसके जीवन में आ चुकी है। कुठेतरी त्याच्या मनामध्ये कडूपणा कटुपणा आलेला आहे जब जब खुश नहीं होते किसी बात को लेकर तब उसका परिणाम भयानक होता है। आणि ज्यावेळेस तो ना खुश असतो खुश नसतो कडूपणा आहे तो भयंकर त्याचा परिणाम होतो। मैं आपको बताना चाहता हूँ कि जो मरियम है, जो एक लीडर है, वो बीमारी से भर गई, वो कोढ़ से भर गई है। आणि त्या कारणामुळे तुम्हाला सांगतो ती अगुवाई म्हणजे संदेष्टी असून सुद्धा तिला कोडाने ती भरली। वो तंबू से बाहर कर दिया गया, तंबू मधून तिला बाहेर वो करण्यात छावनी आलं, से बाहर हो गई है। छावणीतून बाहेर झाली। ईर्ष्या के कारण दूसरों को तुच्छ नहीं समझना है। ईर्ष्यामुळे दुसऱ्यांना तुच्छ समजू नका। ईर्ष्या के कारण बहुत लोग दूसरे को तुच्छ समझने लगते हैं। ईर्ष्यामुळे काय होतं, दुसऱ्यांना मनुष्य तुच्छ लेखू लागतो। ये सामने वाले को कोई ज्यादा अक्कल नहीं है, हमको ज्यादा अक्कल है, ये बताना शुरू कर देते आणि हैं। मग काय होतं की त्याला जास्त कळतं का, त्याला काही समजत नाही, मला कळतं। मैं ज्यादा अनुभवी व्यक्ति हूँ, उसको नहीं समझता, मैं मुझे ज्यादा समझता है, त्याला मी अनुभवी जास्त आहे, त्याला समजत नाही। और दूसरे के बारे में निंदा करना या शिकायत करना शुरू कर देते आणि हैं। मग दुसऱ्याबद्दल तक्रार सुरू होते, निंदा सुरू होते। और मरियम कोढ़ से भर गई है। आणि या निंदेमुळे तर मरियमला कोड झालं। कोढ़ आना एक बीमारी का लक्षण है। कोड आणं एक आजाराचं लक्षण आहे हमारे शरीर में बीमारियों को आमंत्रित करता है। आणि तो आमच्या शरीरामध्ये आजारांना आमंत्रण देतो। उसके लिए बीमारी, ईर्ष्या ये ऐसा दरवाजा है जो बीमारियों के लिए मार्ग को खोल देता है। आणि ऐका, ईर्ष्या काय माहितीये का, ईर्ष्या आजारांना आमंत्रण करतं। इसलिए नीति वचन 14-30 कहता है, म्हणून नीतिसूत्र 14:30 मध्ये सांगितलंय, जो मन के जलने से हड्डियां जल जाती हैं, आणि हेवा करण्यामुळे हाड ठेसूळ बनतात, हड्डियां जल उठती हैं। हाड जळतात। ईर्ष्या के कारण हमारे शरीर पर असर होता है। ईर्ष्यामुळे आमच्या शरीरावर पूर्ण परिणाम होतो। इसलिए मैं आज कहना चाहता हूँ, म्हणून मी तुम्हाला सांगतो, अगर ऐसी कोई बात है जिसके हमारे जीवन में शिकायत है तो आज उसको छोड़ दे। आज जर आज तुमच्या जीवनामध्ये जर कुणाविषयी तक्रार आहे, काही तक्रार आहे, तर सोडून टाका। आज उसको आज क्रूस पर दे देना है। आज त्या वधस्तंभावर सोडून टाका। इसलिए अपने भावना आज आपको मुझे पश्चाताप करना है। आज खरं तर आम्हाला पश्चातापाची गरज आहे। आज आपको मुझे उसको परमेश्वर के सामने रखना है। आज त्या गोष्टी आम्ही केलेल्या सर्व परमेश्वराच्या समोर ठेवाव्या। कोई बात नहीं, हमने हमारे जीवन में ईर्ष्या है, पर किसी के जीवन में मृत्यु कैसे आ जाती है। आणि काही हरकत नाही आमच्या जीवनामध्ये ईर्ष्या, पण कशी मृत्यू कसा येतो बाइबल कहती है, बायबल असं सांगतं। पहले यूहन्ना 3:15 के अंदर, पहिला यूहन्ना 3:15 बाइबल यहाँ कहती है, बायबल असं सांगतो, जो कोई अपने भाई से बैर रखता है, जो कोणी आपल्या भावावर वैर ठेवतो वो हत्यारा है, तो खुनी आहे। किसी के विषय में, मन में अगर किसी के विषय में एक बैर है या फिर एक ईर्ष्या है या एक जलन है, तो बाइबल कहती है कि वो हत्यारा बन चुका है। आणि कुणाच्या मनामध्ये जर ईर्ष्या आहे, भावाबद्दल जर ईर्ष्या ठेवलेली आहे, तर वचन सांगतं की तो खुनी आहे। इसका समझो, हमने सचमुच में खून किया नहीं है, आणि खरं तर आम्ही खरोखर खून केलेला नाही। अगर खून करते तो शायद हम जेल में होते, खरं तर खून केला असता तर मग जेलमध्ये असतो। लेकिन बाइबल कहती है कि अगर हम किसी के बारे में बैर रखते हैं, ईर्ष्या करते हैं, द्वेष रखते हैं, तो वो परमेश्वर के सामने एक हत्यारा है। आणि जर बायबल सांगतं, जर का आम्ही कुणाबद्दल मनामध्ये वैर भावना ठेवली, तर बायबल असं सांगतं की तो हत्यारा आहे, खुनी आहे। वो परमेश्वर के सामने एक दोषी व्यक्ति है। परमेश्वराच्या दृष्टीपुढे तो एक दोषी आहे। और दोषी व्यक्ति को कैसे आशीष मिल सकता है? आणि मग दोषी व्यक्तीला कसा काय आशीर्वाद मिळेल? आगे बाइबल कहते तुम जानते हो, आणि बायबल असं सांगतं तुम्हाला ठाऊक कि आहे हत्यारे में अनंत जीवन नहीं होता। आणि हत्यारा जो खुनी आहे त्याला अनंत काळाचं जीवन नाही, उसको बहुतायत का जीवन नहीं होता, अनंत जीवन नहीं होता, त्याला विपुलतेचं जीवन नाही, जो दोषी व्यक्ति है। जो दोषी व्यक्ती आहे। इसलिए आज आपको, अगर मुझे दोष मुक्त होना है, जर तुम्हाला आज दोष मुक्त व्हायचं आहे, अगर आपको और मुझे परमेश्वर से अनंत जीवन और बहुतायत का जीवन अगर चाहिए है, जर देवाकडून अनंत काळाचं जीवन आणि विपुलतेचं जीवन हवं आहे, तो आज हमें पश्चाताप करके परमेश्वर की ओर मुड़ना होगा। तर आज पश्चाताप करून देवाकडे वळायचं आहे। अगर आप पश्चाताप नहीं करते हैं, जर आज त्या गोष्टीचा पश्चाताप तो करणार हमारी नाही, ईर्ष्या नफरत में बदल जाएगी, तर मग आमची ईर्ष्या द्वेषात रूपांतर और होईल, ये नफरत उस व्यक्ति की हत्या कर देगी। आणि मग द्वेष त्या समोरच्या व्यक्तीचा खून करील। इसलिए अपने भावनाओं को हमें समझना है। म्हणून आमच्या स्वतःच्या भावनेला आम्हाला समजून घ्यायचं आहे, अपने भावनाओं को बदलना है, अपने जीवन को बदल देना है। आणि भावना बदलायच्यात आणि जीवन बदलायचं आहे। इसलिए बाइबल कहती है याकूब 3:14 के अंदर, म्हणून बायबल याकूब 3 सांगितलेलं आहे। 3:14 में कहती है, 3 और 14 4 वचन, तुम अपने 14 वचन, तुम अपने मन में कड़वी डाह और विरोध रखते हो, आणि तुम्ही तुमच्या मनामध्ये खटूपणा ठेवता, और ये सत्य के विरुद्ध में घमंड
ना करना और ना तो झूठ बोलना, ऐसा यहाँ लिखा है। आणि हे घमंड करणं असं आहे. हम घमंड ना करें, आम्ही घमंड करू नये, गर्व करू नये. और बाइबल कहती है बायबल सांगतं हम एक दूसरे की डाह ना करें। आम्ही एकमेकांचा द्वेष करू नये. बाइबल गलाती उसका 5:26 में कहती है गलती 5:26 मध्ये सांगितलंय एक दूसरे की ईर्ष्या ना करें। एकमेकांची ईर्ष्या करू नका. तो आइए आप अपनी मानसिकता को हम बदल दें। चला आपण आपली मानसिकता बदलूया. 3 यूहन्ना का पत्र दूसरा वचन कहता है 3 योहानाचं पत्र 2 वचन सांगतं कि हम सब प्रकार की उन्नति करें, आम्ही सर्व प्रकारची उन्नती करावी, सब बातों में उन्नति करें सर्व प्रकारची उन्नति करावी और हम चंगे हो जाएं। आणि आम्ही आरोग्यात असावं. इसलिए अपने जीवन के अंदर आपको और मुझे अपनी मानसिकता को बदलना होगा। म्हणून आमच्या जीवनामध्ये आमच्या मानसिकतेला बदलणं गरजेचं आहे. अगर मानसिकता को नहीं बदला तो शायद हम परमेश्वर की ओर से हमें चंगे ना हो सके। जर आमची मानसिकता आम्ही बदलली नाही तर देवाकडून आम्ही आरोग्य मिळू शकत नाही. ये कैसे करना है? हे कसं करायचं आहे? जिस व्यक्ति से हम जलते हैं, जिस व्यक्ति के मन में, जिस व्यक्ति के विषय में शिकायत है, जिस व्यक्ति के विषय में एक ईर्ष्या है, उसके लिए उसका नाम लेके आपको मुझे प्रार्थना करना है। आणि ज्या व्यक्तीबद्दल आम्हाला ईर्ष्या आहे, ज्या व्यक्तीबद्दल आमची तक्रार आहे, ज्या व्यक्तीबद्दल आमच्यामध्ये राग आहे, त्या व्यक्तीचं नाव घेऊन आम्हाला प्रार्थना करायची आहे. यही एक ऐसी चीज है जो हमें कैद के जो छुटकारा देने वाली चीज है, यही वो चीज है। आणि हीच एक गोष्ट ह्या बंधनामधून आम्हाला सोडवेल. उस व्यक्ति के लिए प्रार्थना करें त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करा जो हमारी जलन का, जो हमारी ईर्ष्या का, जो हमारी शिकायत का केंद्र है। ज्या ईर्षेचा, ज्या रागाचा केंद्र बनलेला आहे. अगर इस बात को नहीं समझ पाए जर ह्या गोष्टी आम्ही समजून घेतल्या नाही तो हम कहीं भी अपने जीवन के अंदर चंगाई को नहीं देख पाएंगे। मग आम्हाला कुठेच आमच्या जीवनात आरोग्य दिसणार नाही. आपको लगता है छोटी बात है? तुम्हाला असं वाटत आली छोटीशी गोष्ट आहे? ये छोटी नहीं है, ही गोष्ट छोटी नाही. ये संसर्गजन्य बीमारी के जैसा है। आणि संसर्गजन्य रोग कसा असतो त्या पद्धतीचा आहे. एक छोटा सा दाग जो है पूरा बड़ा हो जाता है आणि हा छोटासा डाग मोठा होऊ शकतो और शरीर को घात कर देता आणि है। शरीराचा घात करील. इसको समझना जरूरी है। म्हणून समजून घ्या. ये प्रभु ने समझाया। देवाने समजवलंय. मैं जो शिकायत करने वाले लोग हैं, जो हमारे एक पता भी नहीं चलता ये बात का, मालूम है आपको? पता भी नहीं चलेगा आपको कि आप डाह से भर गए, ईर्ष्या से भर गए। तुम्हाला कळणार सुद्धा नाही की तुम्ही द्वेषाने भरलेला आहात, ईर्ष्येने भरलेला आहात. इसलिए रोज अपने जीवन को प्रभु के सामने रखकर चेक करना है। म्हणून देवासमोर रोज तुमचं जीवन मांडा. फिर वो आपकी पति हो या पत्नी हो या कोई रिश्तेदार हो या हमारा कोई भी प्रिय व्यक्ति क्यों ना हो। आणि कोणी व्यक्ती असू द्या, तो पती, पत्नी, नातेवाईक कोणीही असू द्या, आज प्रभु के सामने रखें, आज देवासमोर ठेवा. प्रभु की चंगाइयां हमारी होगी आणि मग आरोग्य आमचं आहे, उन्नति हमारी होगी, उन्नती आमची आहे, बरकत हमारी होगी। बरकत आमची आहे। दुनिया की कोई ताकत नहीं जो परमेश्वर की चंगाई को रोक सके। आणि मग जगातली कुठली ताकद नाही जी देवाकडून मिळणारी बरकत आशीर्वाद अडवू कोई शकेल। ताकत नहीं हमारे जीवन के अंदर जो हमारे आशीष को रुका सके। कोणती ताकद नाही मग आमचा आशीर्वाद तो अडवू शकेल। इसलिए आज अपने जीवन को हम प्रभु के सामने रखें। म्हणून आज तुमचं जीवन देवासमोर ठेवा। ईर्ष्या क्या करेगी? परमेश्वर को काम करने के लिए रोक देगी। आणि ईर्ष्या काय करेल माहितीये का? देवाचं जे काम आहे ना ते थांबवेल, वो आगे बढ़ने नहीं देगी। ते पुढे जाऊ देणार नाही। आप साथ में रहते तो हैं, लेकिन अंदर कहीं ना कहीं नफरत से भरे हुए होते हैं। एकत्र तर राहताय खरं, पण मनामध्ये द्वेष आहे। कई बार हम सामने सामने होते हैं, सामने सामने बात करते हैं, लेकिन अंदर बहुत सारी शिकायतों को लेकर चलते हैं। आणि कितीतरी वेळा समोरासमोर राहतो, एकत्र राहतो, पण मनामध्ये एकमेकांबद्दल बऱ्याचशा गोष्टी घेऊन, तक्रारी किंवा द्वेष घेऊन फिरतो, ईर्ष्या घेऊन बहुत सारा फिरतो। बैर भाव हमारे जीवन में होता है। खूप मोठा वैरभाव मनामध्ये घेऊन फिरतो। प्रेज द लॉर्ड, हालेलुया तो करते हैं, प्रेज द लॉर्ड तर म्हणतो, हालेलुया भी करते हैं, हालेलुया पण म्हणतो, हर रविवार को चर्च में आते हैं, प्रत्येक रविवारी मंदिरात येतो, गाते बजाते नाचते सब कुछ करते हैं। आणि गातो, वाजवतो, सर्व काही करतो। लेकिन ऐसा कुछ जीवन में हुआ तो कहीं ना कहीं एक कड़ुत्व की जड़ हमारे जीवन में आ जाती मग है। अशा काही गोष्टीमुळे मग कडूपणाचं मूळ आमच्या जीवनात येतं, जो हमारे जीवन को हमको घात कर देगी। आमच्या जीवनाला ते संपवतं। आज आपको चंगाइयां चाहिए, जर तुम्हाला आज आरोग्य हवं आहे, आपको बरकत चाहिए, तुम्हाला बरकत हवी आहे, परमेश्वर ने आपके लिए आकाश के झरोकों को खोल देना है। देवाने तुमच्यासाठी आकाशाची कपाटे उघडावे असं वाटतंय। आपको लगता है कि जिस काम में मैं हाथ डालूं वो सफल हो जाए, तुम्हाला असं वाटतं ज्या कामात मी हात घालेन त्या कामात मी यशस्वी व्हावं, जिस काम के लिए मैं प्रार्थना करूं उसके लिए मेरे लिए दरवाजे खुल जाए, ज्या कामासाठी मी प्रार्थना करेन ते सगळे दरवाजे उघडले जावे। वो परमेश्वर करेगा इस बात को। परमेश्वर ह्या गोष्टी सर्व करेल। क्या आज हम प्रभु को अपने सामने रखेंगे? काय तुम्ही स्वतःला देवासमोर मांडाल? आज मेरी क्या शिकायतें हैं?
आज माझ्या काय तक्रारी आहेत बरं, किसके विषय में शिकायत है, कुणाबद्दल तक्रारी आहेत, आज उसको अपने सामने रखें, त्या गोष्टी आज आपण समोर ठेवूया, उसका नाम लें आज त्याचं नाव घेऊया, और उसके लिए प्रार्थना करें। त्याच्यासाठी प्रार्थना करूया। आप तैयार हैं करने के लिए? आज तुम्ही तयार आहात करण्यासाठी? अभी एक्शन करना है आता ऍक्शन करायची आहे प्रभु के सामने, देवासमोर, और प्रभु हमारे हृदय को देखता है। आणि देव आमचं हृदय पाहतो, प्रभु के सामने कोई नाटक नहीं करना है, आणि देवासमोर कोणतंही नाटक करायचं नाही बरं, क्योंकि परमेश्वर हमारे मनों के अभिप्राय को जानता है। कारण देवाला आमच्या मनाचा अभिप्राय ठाऊक आहे। हम तैयार हैं सब लोग? तुम्ही तयार आहात? आज आशीष आपकी होंगी। आशीर्वाद तुमचा असेल। मेरा खुदा आकाश के झरोखे खोलने के लिए तैयार है, माझा देव आकाशाची कपाटी उघडण्यासाठी तयार आहे, लेकिन चाबी आपके हाथ में पण है। चावी तुमच्याकडे आहे, चाबी आपके हाथ में है। चावी तुमच्याकडे आहे। उस चाबी को लगाएंगे तो आकाश के झरोखे खोलेंगे। आणि जर ती चावी तुम्ही लावाल तर आकाशाची कपाटी तुमच्यासाठी उघडते। खुदा बाप ने हमारे हाथ में चाबियां दी है। देवाने आमच्या हातात चाव्या दिलेल्या आहेत। आमेन, आमेन, आमेन। आमेन।